शोएब पंचांच्या उजव्या बाजूकडून अतिशय सुरेख चेंडू, निर्धाव चेंडू, डावखुरा गोलंदाज शोएब चांगली फिरकी गोलंदाजी करत असताना फिरकीचा नजारा पाहायला भेटतो आपल्याला शोएब द्वारा। आता विजयासाठी अजूनही 5 चेंडू मध्ये 15 धावांची गरज। सेमीफायनलचा हा अतिशय चुरशीचा सामना पाहायला भेटतोय। सर्व क्रीडा रसिक आणि खेळाडू याचा आनंद घेत असताना लगभग 50,000 तमाशाही मौजूद। विजयासाठी 5 चेंडू आणि 15 धावांची गरज। चांगली गोलंदाजी करतोय शोएब पंचांच्या उजव्या बाजूकडून। डावखुरा गोलंदाज गचाल गचाल गोलंदाजी पंच स्वर घोषित करतात। धावसंख्या होती 71। आता मात्र विजयासाठी 5 चेंडू आणि 14 धावांची गरज। परवेज खेळण्यासाठी सज्ज शोएब टू परवेज। परत एकदा गचाल गोलंदाजी स्वर चेंडू धावसंख्या भर। धावसंख्या होते 72। शोएब परत एकदा गोलंदाज मार्ग सज्ज परवेज आपल्या स्लॉट मध्ये चेंडू यायची वाट बघत असताना शोएब टू परवेज रिव्हर्स स्वीपचा फटका गॅप मध्ये जातोय। पाहूया किती धाव भेटतात परवेजला। 1 धाव पूर्ण। चांगली रनिंग बिटवीन द विकेट। 2 धाव पूर्ण। गचाल 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 थ्रो कलेक्शन पाहायला भेटते आपल्याला। आता रनआउटची संधी होती। 2 धाव काही रोखू शकत नाही। धाव संख्येत भर पडते। धाव संख्या होते ती किती जाईल 74। हो धाव संख्या 74। 4 चेंडू अजूनही 11 धावांची गरज। वैयक्तिक 48 धावावरती खेळतोय परवेज। चांगली फटकेबाजी पाहायला भेटते आपल्याला परवेजच्या द्वारा। 4 चेंडू 11 धावांची गरज असताना परत एकदा शोएब बॉलिंग मारतोवरती सज्ज। परवेज खेळण्यासाठी सज्ज। पाहूया शोएब टू परवेज मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता। पंच निर्णय द्या। निर्धाव चेंडू 3 चेंडू 11 धावांची गरज। परवेज काहीसा मिडल स्टंप मध्ये येऊन खेळण्याचा प्रयत्न होता। कट टू कट वाईटचा इशारा होता। पंच नकारत असताना धावसंख्या कायम 74। विजयासाठी 3 चेंडू अजूनही 11 धावांची गरज। चांगली गोलंदाजी करतो शोएब। शोएब टू परवेज परत एकदा अतिशय सुरेख गोलंदाजी शोएबची। परवेजला काय कळत नाही आहे। आतापर्यंत चांगली फलंदाजी करत होता परवेज। तेवढीच टिपचून गोलंदाजी करतोय शोएब आपल्या संघासाठी। 2 चेंडू 11 धावांची गरज। 2 चेंडूवरती 2 षटकार मारण्याची गरज आहे आता परवेजला। दहा 11 संघाला विजयासाठी अजूनही 2 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे। पंचांच्या उजव्या बाजूकडून मारा करतो शोएब। चांगली गोलंदाजी केलेली आतापर्यंत। सगळ्या बॅट्समनला बांधून ठेवण्यात यश पाहतोय का या शोएबला। 2 चेंडू 11 धावांची गरज। दोन्ही संघांनी याची नोंद करून घ्या। क्लीन विन केली पाहिजे म्हणजे 2 चेंडू मध्ये 11 धावा पूर्ण झाल्या पाहिजेत। नहीं तो क्या अगर ये हुआ तो फिर कौन विन। शोएब टू परवेज वाईट चेंडू अंडर प्रेशर। चांगलं यष्टी रक्षण पाहायला भेटतोय। चांगलं कलेक्शन केलेलं धाव काही रोखू शकत नाही वाईटच्या स्वरूपात। धावसंख्या भर 75। आता मात्र विजयासाठी 2 चेंडू 10 धावांची गरज। 1 षटकार 1 चौकार। 1 षटकार 1 चौकार। सलामीला आलेला हाय लेव्हल दम्मम संघाचा हिटमॅन अजूनही मैदानात असताना सामना कुठेही झुकू शकतोय। चांगली गोलंदाजी पाहायला भेटली आपल्याला शोएब द्वारा। आता परत एकदा शोएब टू परवेज अतिशय सुरेख चांगला यॉर्कर चेंडू। ऑनसाइडच्या दिशेने कटवलेला चेंडू। 1 धावावरती समाधान मानावं लागतंय परवेजला। अतिशय सुरेख गोलंदाजी विजयासाठी आता 1 चेंडू आणि 9 धावांची गरज। नो बॉल नो वाईड बॉल। आता मात्र फक्त औपचारिकता बाकी।
एक चेंडू आणि 9 धावांची गरज सेमीफायनलच्या ह्या मुकाबल्यामध्ये एमसीसी रियाद विजयाच्या पायरीवरती उभी असताना एक चेंडू आणि 9 धावा. इधर नो बॉल नो वाईट बॉल टाकल्या एक चेंडू मध्ये जरी का 6 टोला खेळला तरीही एमसीसी हा विजय ठरेल. स्ट्राईकला तो अज्जात चांगली गोलंदाजी केलेल्या शोएबनी शेवटच्या षटकामध्ये एक चेंडू 6 धावांची गरज स्ट्रेट फॉलो थ्रू मध्ये मारलेला अतिशय सुरेख फटका अज्जातच्या बॅट मधून एमसीसी रियाद या संघाने हा सामना विजय ठरलाय. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन आणि वेल प्लेड तहा 11 दम्मम. अतिशय चांगला खेळ पाहायला भेटला आपल्याला तहा 11 दम्मम संघाच्या खेळाडूंकडून. आणि वैयक्तिक परवेज 48 धावा चांगली फटकेबाजी केलेली पण अनफॉर्च्युनेटली आपल्या संघाला विजय ही प्राप्त करून देऊ शकला नाही. तो परवेज गुड बॅटिंग परवेज अतिशय चांगली फटकेबाजीचा नजारा आम्हाला पाहायला भेटला तुमच्या स्वरूपात. एमसीसी रियाद संघाला हार्दिक अभिनंदन. आता मात्र होणार आहे तो फायनलचा मुकाबला. कौन गया फाइनल कौन गया ये सेकंड हो गया ना एमसीसी जीत ली अभी वहाँ पे कितने? रत्नागिरी रॉयल्स एमसीसी का फाइनल है दोनों के कैप्टन मिला आपको